Okay. गुड मॉर्निंग. काल आपण लास्ट टॉपिक पाहिला था पोटेंशियल एनर्जी कर्व एंड इक्विलिब्रियम. Three types of equilibriums are related with the potential energy. First one is stable, another second one is unstable, and last one is a natural equilibrium. Okay, whenever particle has a stable equilibrium, then its potential energy will be minimum. Whenever particle has a unstable equilibrium, then its potential energy will be maximum. And for natural equilibrium, potential energy of the particle will be constant. Okay, हे तीन होते, ते तीन फॉर्म्युले येते. कोणताही पार्टिकल इक्विलिब्रियममध्ये असेल तर अजून एक गोष्ट की डॅबा यू बाय डॅबा एक्स इज ऑलवेज इक्वल टू 0. तिघांसाठी सेम कंडिशन होती. बट ते स्टेबल आहे का अनस्टेबल आहे का नॅचरल आहे हे पाहायचे असेल तर तुम्हाला डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. त्याचे प्रॉब्लेम्स येतील त्यावेळेस जास्त क्लिअर होईल. ते अजून आज बघणार आहे आपण की पोटेन्शियल एनर्जी कशी फाईंड करायची एखाद्या बॉडीची, एखाद्या ऑब्जेक्टची, त्याचे पोझिशन कसे असेल त्याच्यानुसार पोटेन्शियल एनर्जी कशी फाईंड करायची. ॲक्च्युली इथं फक्त 5च केसेस दिले आहेत, बाकीच्या केसेस ह्या प्रॉब्लेम्समध्ये येतील. तर ह्या 5 केसेस काय त्याच्यामधून फर्स्ट जी ते रॉड ऑर चेनसाठी. फर्स्ट म्हणजे पूर्ण 5च्या 5 ज्या सिच्युएशन आहेत त्या रॉड आणि चेनसाठी. ओके, काय पोटेन्शियल एनर्जी ऑफ रॉड, तिथं रोड होऊन गेला माने रॉड येतो नोट्समध्ये, रोड झाला आहे तो, ऑर चेन प्लेस इन डिफरंट पोजिशन. ओके, काय रॉड और चेन आहे या वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ठेवल्या आहेत. मग त्यांची पोटेन्शियल एनर्जी कशी फाईंड करायची की काय येईल हे आज पाहणार आहे. फर्स्ट मास ऑफ रॉड, कैपिटल एम, एंड लेंथ कैपिटल एल, हे दोघं कॉन्स्टंट. ओके, नाउ केस फर्स्ट. पोटेन्शियल एनर्जी फाइंड करताना कोणती तरी एक रेफरन्स फ्रेम आणा. ओके, सपोज केस फर्स्टमध्ये काय हे एक रेफरन्स फ्रेम आहे, मीन्स ग्राउंड आहे, अर्थ आहे. असं नाही की अर्थला तुम्ही रेफरन्स माना. तुम्ही टेबल, एखादा टेबल असेल टेबलच्या सर्फेसला पण रेफरन्स मानू शकता. तुम्हाला जी गोष्ट आवडेल, जो पॉईंट आवडेल त्या पॉईंटला तुम्ही रेफरन्स माना. ओके, मी आधी कंडिशन दिली की एक ग्राउंड आहे, ग्राउंडवर एक रॉड ठेवला, असा रॉड ग्राउंडवर ठेवलेला आहे. मी कन्सिडर केलं की ही रेफरन्स फ्रेम आहे. रेफरन्स फ्रेम म्हणण्यापेक्षा रेफरन्स पॉईंट या. रेफरन्स पॉईंट म्हणजे काय, ज्या पॉईंटवर पोटेन्शियल एनर्जी 0 असते. ॲझ्युम करून घ्यायचं, 0 नसते पण ॲझ्युम करून घ्यायचं की या पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी मी 0 कन्सिडर करणार आहे. ओके, आता याची जी पोटेन्शियल एनर्जी येईल काय येईल मग. केस फर्स्ट एकदम इझी आहे. काय केलं, एक ग्राउंड आहे त्याला मी रेफरन्स पॉईंट मानलं आहे. रेफरन्स पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी 0 असते. याची पोटेन्शियल एनर्जी काय येईल, या सिच्युएशनमध्ये याची पोटेन्शियल एनर्जी येईल 0. ओके, बस रेफरन्स पोझिशनवर जर एखादी बॉडी असेल, अशी बॉडी जी हॉरिझॉन्टल असेल म्हणजे त्याचे पूर्ण मास हे, याचे जे मास आहे हा पॉईंट बघा, हा पूर्ण सर्व रेफरन्स फ्रेमवरच कन्सिडर केला जाईल. ती रेफरन्स फ्रेमच्या थोडंही वरती नाही, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय येईल 0 येईल. आता केस सेकंड. ओके, केस सेकंडमध्ये काय, दिस इज अगेन रेफरन्स पॉईंट. हा रेफरन्स पॉईंट आहे, तोच रॉड या पोझिशनला आहे. एच एवढ्या हाईटवर. रेफरन्स पॉईंट कोणता हा, याला हा हे ग्राउंड असेल किंवा काही पण तुमच्यावर डिपेंड करतं तुम्ही कशाला मानता. काय ग्राउंड. ओके, रॉड कुठं आहे, इथे. रॉडची लेंथ काय आहे, एल आहे. मास काय आहे, कॅपिटल मास, कॅपिटल एम आहे मास. ओके, टोटल मास इज अ कॅपिटल एम, टोटल लेंथ इज अ एल. तो कोणती किती हाईटवर आहे, इथं. आता याची पोटेन्शियल एनर्जी फाईंड करायची. तर कोणत्याही ऑब्जेक्टची, जो ऑब्जेक्ट रेफरन्स फ्रेमवर नसेल त्याची पोटेन्शियल एनर्जी फाईंड करायची असेल तर आधी बोललो मी की
चेंज इन पोटेन्शियल, आपण ऑलवेज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फाईंड करू शकतो. फॉर्म्युला आपल्याकडे त्याच्यासाठी जे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. आता इथं कन्झर्वेटिव्ह फोर्स कोणता आहे, हे ग्राउंड आहे, याच्या मास आहे, म्हणजे हा खाली काहीतरी mg एवढा फोर्स असेल, म्हणून मी इथं येईल मायनस वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, एक निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता वर्क डन कोणतं सर, तर वर्क डन कोणतं, जो ऑब्जेक्ट कुठे जे ठेवलेला असेल, आता इथं ठेवलेला आहे, इथं प्लेस केलं त्याला, त्या ऑब्जेक्टला त्या जागेवर येण्यासाठी किती वर्क डन लागलं, ते म्हणजे हे वर्क डन असेल. बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे ज्या जागेवर ठेवला आहे त्या जागेवर येण्यासाठी त्याला किती वर्क डन लागलं, तो म्हणजे हा वर्क डन असेल ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, कुठून येण्यासाठी, रेफरन्स पॉईंटपासून. कोणत्याही ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर त्या ज्या प्लेसवर असेल त्या प्लेसवर त्याला येण्यासाठी किती, त्याला आणण्यासाठी आपल्याला किती वर्क डन करावं लागलं, ते म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असते. सॉरी, वर्क डन असतं ते वर्क डन म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके, कुठून पण, रेफरन्स पॉईंटपासून. मी ॲझ्युम करतो तो आधी इथं होता. ओके, रॉड कुठं होता, इथं. रॉड कुठून कुठं मूव झाला, इथून इथं. हाईट किती मूव केली, h. ओके, इथून इथं मूव होताना फोर्स कुठं होता, त्याच्या खाली, त्याच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला mg. ओके, हॉरिझॉन्टल आहे, रॉड हा युनिफॉर्म आहे, एवढा याचे याचे जे 3 भाग केले तर हे मास सेम येणार आहे, लेंथ सेम असेल तर त्याला म्हणतात युनिफॉर्म रॉड. ओके, कोणत्याही पार्टिकल कोणत्याही ऑब्जेक्टचे तुम्ही 3 पार्टमध्ये त्यांना डिवाईड केलं तर तिघांच्या मास जर सेम येत असेल तर त्याला असं म्हणणार युनिफॉर्म रॉड आहे. पण ते तिघं पार्ट कसे असायला, त्यांची लेंथ, त्यांचे डायमेन्शन सेम असायला हवं. ओके, याचे 3 पार्ट करा, 4 पार्ट करा, 5 पार्ट करा, सर्वांचे मास सेम यायला पाहिजे, फक्त त्यांची सर्वांची लेंथ 5 म्हणजे सेम असायला हवी. ओके, हा युनिफॉर्म रॉड आहे. आता हा रॉड इथून इथं घेऊन येण्यासाठी मला डिस्प्लेसमेंट किती करावं लागलं, h. वर्क फोर्स किती खाली, mg. याला इक्वेशन 1. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इन मूविंग रॉड from reference point to position A. इथून तर इथपर्यंत जाण्यासाठी. ओके, ते येईल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे हाईट जी असेल ती h. ओके, फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन, हा डिस्प्लेसमेंट वरती होतं, हे बघा वरच्या डायरेक्शन येतो म्हणून हा येईल निगेटिव्ह. दिस इज द वर्क डन फॉर मुव्हिंग दिस रॉड फ्रॉम दिस पोझिशन टू दिस पोझिशन. ओके, फ्रॉम 1 डेल्टा u इज इक्वल टू मायनस mgh. मायनस गेट पॉझिटिव्ह, हा झाला तुमच्या mgh. ओके, चेंज इन पोटेन्शियल जे मिळाली. ओके, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, u फायनल मायनस u इनिशियल mgh. u फायनल काय, फायनल पोझिशन A, इनिशियल काय होती, रेफरन्स पॉईंट. इनिशियलला पोटेन्शियल एनर्जी काय येईल, इथं पोटेन्शियल एनर्जी 0, इथं पोटेन्शियल एनर्जी u फायनल. ओके, 0 पुट केला, u फायनल आला mgh. म्हणजे ज्यावेळेस रॉड इथं ठेवलेला असेल, इथून इथं घेऊन जायचं, सोडून जाता रॉड जे इथं असेल तर पोटेन्शियल एनर्जी काय येईल, कॅपिटल mgh. ओके, थोडंसं वेगळा देऊ. रेफरन्स पोझिशन आहे, रेफरन्स पोझिशनच्या वरच्या साईडला आहे पॉझिटिव्ह, सॉरी mgh आली. ओके, हा जे रॉड समजा इथं ठेवला असता, आता तुम्ही म्हणणार सर हा जो हे जे ग्राउंड असेल तर ग्राउंडच्या खाली कसं जाणार, ग्राउंड नाही, समजा हा टेबल आहे, तुम्ही एक टेबलच्या सरफेस आहे हा समजा. ओके, टेबलच्या सरफेस आहे आणि तुम्ही काय केलं, टेबलवरून त्याला खालच्या डायरेक्शनला केवढा एच एवढ्या हाईटवर धरून ठेवलं आहे.
तर विथ रिस्पेक्ट टू टेबल काय असेल त्याची पोटेन्शियलची, नॉट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. अजून लक्षात ठेवा नाही मी काय म्हणतोय, रेफरन्स पॉईंट काय आहे, टेबल आहे, तर टेबलच्या रिस्पेक्टिव्हमध्ये काय पोटेन्शियल एनर्जी असेल. मग आता तेच परत इथून घेतो मी, तेच इनिशियली मी इथं कन्सिडर करेल, इथून इथपर्यंत मूव होतोय. मूव किती होतोय, हाईट एचने, म्हणजे एच एवढ्या डिस्प्लेसमेंटने. ओके, तर वर्क डन काय येईल या केसमध्ये, वर्क डन घेताना याच्यावरचा फोर्स किती असेल, खाली कॅपिटल एम जी, मोशन कुठे झालं, डाऊनवर्ड डायरेक्शनला, सो वर्क डन येईल पॉझिटिव्ह. ओके, एम जी एच. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय येईल, मायनस एम जी एच. सो व्ही यू फायनल काय येईल, एम जी एच. याला पोझिशन ए म्हणता, तर याला तुम्ही ए पण लिहिलं तरी चालेल, बी पण लिहिलं तरी चालेल. ॲक्च्युली हे नाही जे नोट्समध्ये, पण मी सांगतो काय आली बघा, सॉरी, मायनस एम जी एच. म्हणजे फ्रॉम पोझिशनच्या वरती ज्यावेळेस ठेवला होता प्लस आला, खाली ज्यावेळेस ठेवला मायनस आला. आठवून ठेवायचं, रेफरन्स पोझिशन आपल्यावर डिपेंड करते किती काय घ्यायचे तुम्हाला. अजून थोडंसं जागा राहिली नाही आता. ओके, हे दिसेल तुम्हाला मला वाटतं. कन्सिडर करता, बुकमध्ये नाही, बुकमध्ये फक्त पहिली केस दिली. कन्सिडर करतो मी रेफरन्स पॉईंट दिस. ओके, ए इज इक्वल टू रेफरन्स पॉईंट, समजा ए रेफरन्स पॉईंट राहिला असता आणि रॉड इथं आहे, इथं ठेवलेला आहे. बघा मी काय कन्सिडर केला की हा जो पॉईंट आहे हा पूर्ण असा रेफरन्स आहे आणि रॉड इथं आहे. मग मला मी फाईन करायला होतं तुम्हाला की ज्या हा एक रेफरन्स पॉईंट आहे, रॉड मी इथं ठेवला, याची पोटेन्शियल एनर्जी फाईन करा. तर कशी येईल ती, मी ॲझ्युम करेल रॉड इथं आहे, इथून तो इथं मूव होईल, इथं मूव होताना किती होईल, एच एच. ओके, परत चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू कंझर्वेटिव्ह फोर्स मीन्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो येईल कंझर्वेटिव्ह फोर्स जो आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि तो येईल इथून इथपर्यंत येताना एच एच टॉईस एच, फोर्स एम जी, दोघं सेम डायरेक्शनला आहे, ए पासून इथं जातोय, हां ए पासून बी पर्यंत दोघं सेम डायरेक्शनला आहे. वर्क डन येईल पॉझिटिव्ह, हा राहील एम जी, हा असेल 2H. 2H कावर, जेवढी हाईट आहे ती. पोटेन्शियल एनर्जी काय येईल, कॅपिटल ए, सॉरी 2 कॅपिटल एम जी एच, सॉरी वर्क डन काय येईल 2 कॅपिटल एम जी एच. पोटेन्शियल एनर्जी काय येईल, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मायनस 2 एम जी एच. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी मायनस 2 एम जी एच. फायनल मायनस इनिशियलवरनं घेतलं मी, इनिशियल एनर्जी इथं 0 असेल, एला मी रेफरन्स पॉईंट मानलं आहे म्हणून. म्हणजे काय, रॉड एका प्लेसवर ठेवला त्याची पोटेन्शियल एनर्जी सेम असेल, इट डझंट मॅटर. त्याची पोटेन्शियल एनर्जी सेम केव्हा असेल, ज्यावेळेस रेफरन्स पोझिशन सेम असेल. तुम्ही इथं रेफरन्स माना, इकडं इथली पोटेन्शियल एनर्जी फाईन करा, ती प्लसमध्ये येईल. तुम्ही याला म्हणजे तुम्ही जेवचा रेफरन्स, ॲक्च्युली पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स ऑन अ रेफरन्स पोझिशन. रेफरन्स पोझिशन काय त्याच्यावरच डिपेंड करेल ते. ओके, बुकमध्ये फक्त एवढी एकच कन्सेप्ट दिलेली, कन्सेप्ट मीन्स एकच केस दिली, मी तिघं केसेस मध्ये सॉल्व्ह करून दाखवतो. नेक्स्ट केस आहे 3rd नंबरची केस. रॉड वर्टिकली ठेवला आहे. रॉड का ठेवला आहे, वर्टिकली ठेवला आहे. ओके, या केसमध्ये काय, याला रेफरन्स पोझिशन या रेफरन्स पॉईंट म्हणा दिलं आहे आणि रॉड असा ठेवला. मला तर याची पोटेन्शियल एनर्जी फाईन करायची. आता पाहिलं याच्या इथला जो पार्टिकल, हा जो पार्ट पाहिला, हा याला टच आहे, म्हणजे याची पोटेन्शियल एनर्जी काय असेल, 0 असेल.
हा ज्या पार्ट पाहिला हा वरती, याची पोटेन्शियल एनर्जी काय असेल, सपोज हा हाईट एचवर असेल तर याच्या मास जर घेतला एवढ्या पार्टचे मास, ओके, mg एच एवढी याची पोटेन्शियल एनर्जी येईल. कारण रेफरन्स पॉईंटच्या वरती एखादा पार्टिकल असेल, हाईट एचवर असेल, त्याच्या मास m असेल तर पोटेन्शियल जी mg येते, mg एच येते. मागच्याच केसमध्ये पाहिला आपण. आता आठवण ठेवायच्या त्या गोष्टी की रेफरन्स पॉईंटच्या वरती हाईट एवढ्यावरती कोण एखादा पार्टिकल असेल आणि त्याच्या मास जे m दिलं असेल तर त्याची पोटेन्शियल एनर्जी येते mgh. रेफरन्स पॉईंटच्या खाली असेल -mgh. ह्या गोष्टी आठवण ठेवायच्या कामात, म्हणजे डायरेक्टली लागणार आपल्याला. ओके, आता या रॉडमध्ये प्रॉब्लेम काय आहे, ह्या पार्टची 0, ह्या पार्टची वेगळी, सर्व पार्टची वेगवेगळी. म्हणून डायरेक्टली mgh किंवा काय तुम्ही अशी डायरेक्टली नाही घेऊ शकत. याची पोटेन्शियल एनर्जी फाईंड करण्यासाठी एक तर इंटिग्रेशनचा यूज केला जातो. फर्स्ट म्हणजे काय, इंटिग्रेशनचा यूज केला जातो. अदरवाईज सेंटर ऑफ मासचा यूज होतो. सेंटर ऑफ मास त्याला म्हणतात CM. ओके, सेंटर ऑफ मास म्हणजे काय की प्रत्येक बॉडीमध्ये एक पॉईंट असतो. प्रत्येक बॉडीमध्ये एक पॉईंट असतो. त्या पॉईंटवर आपण कन्सिडर करू शकतो की त्याचे पूर्ण जे होल मास आहे, त्या बॉडीचे होल मास त्या पॉईंटवर कॉन्सन्ट्रेटेड आहे असं आपण करू शकतो, कन्सिडर करू शकतो. ओके, प्रत्येक बॉडीमध्ये असतो तो पॉईंट. तो एखादा बॉडीच्या मध्ये असेल, मे बी काही वेळेस तो बॉडीच्या बाहेर असतो. ओके, सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट नेक्स्ट चॅप्टरच्या नंतर, नेक्स्ट चॅप्टर सर्क्युलर मोशन आहे, त्याच्यानंतर सेंटर ऑफ मासचं काही एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये शिकू. पण एक सिम्पलची गोष्ट होती, सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेम असते. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ मास म्हणजे काय, बॉडीमध्ये तो पॉईंट, या बॉडीमध्ये ज्या पॉईंटला पूर्ण मास कॉन्सन्ट्रेटेड आहे असं कन्सिडर केलं जातं. आता आपण बघितलं असेल, तुम्ही एखादा केलं असेल स्केलला, तर बोट लावून असं थांबवलं असेल, ट्राय केला असेल, असा कुठंतरी असा पॉईंट येतो जिथं तो स्टेशनरी होतो, पडत नाही खाली. म्हणजे काय, तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटवर येणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असेल तो, त्याला आपण नॉर्मल रिॲक्शन दिली. तो जो पॉईंट असतो तिथं त्याचे पूर्ण मास बॅलन्स असतं सर्व करणे, म्हणजे पूर्ण मास त्या पॉईंटवर कॉन्सन्ट्रेटेड असतं, त्याला म्हणतात सेंटर ऑफ मास. ॲक्च्युली ते आपण एकदम डिटेलमध्ये पाहू नंतर. फक्त एवढं आठवण ठेवा, द पॉईंट इन अ बॉडी ऑर आउटसाइड द बॉडी, आउटसाइड पण असतो, ते कसं असेल त्यावेळेस दाखवतो मी तुम्हाला. द पॉईंट इन अ बॉडी व्हेअर वी कॅन ॲझ्युम दॅट होल मास ऑफ बॉडी कॅन बी कॉन्सन्ट्रेटेड, तिथं कॉन्सन्ट्रेटेड राहू शकते असा पॉईंट. आता रॉडचा तो पॉईंट कुठं असतो, त्याच्या सेंटरला असतो. स्क्वेअर असेल तर स्क्वेअरच्या पण त्याच्या सेंटरला असतो तो पॉईंट. सर्कल असेल तर सर्कलच्या पण सेंटरला. तुम्ही सर्क्युलर प्लेट घेतली असेल एखादा, असं आपण गोल फिरवतो. ओके, ते गोल का फिरते त्या पॉईंटवर बरोबर, कारण त्याच्या मास त्या पॉईंटवर कॉन्सन्ट्रेटेड असतं म्हणून. ओके, तर रॉडचा असतो तो सेंटरमध्ये. म्हणून व्हर्टिकल रॉडची पोटेन्शियल एनर्जी काढताना ह्या पॉईंटच्या मोशन, ह्या पॉईंटच्या मोमेंटचा विचार केला आहे. ओके, सेंटर ऑफ मास तुम्हाला तो पॉईंट मिळाला की तुम्ही सर्व रॉडसाठी जे व्हेलॉसिटी असेल, रॉडची जी व्हेलॉसिटी असेल ती सेंटर ऑफ मासची असते. ॲक्सेलरेशन जे असेल रॉडचं ते सेंटर ऑफ मासचं असतं. ॲक्च्युली काय आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. ओके, हे पूर्ण मास जर तुम्ही कन्सिडर केलं, पूर्ण रॉड जर तुम्ही कन्सिडर केला तर नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. मग कोणाची व्हेलॉसिटी, कोणाचे डिस्टन्स जास्त आहे, कोणाचे कमी आहे, कोणाचे काय. ओके, म्हणून सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट तयार करण्यात आली. सेंटर ऑफ मास एकदा फाईंड केलं नाही पार्टिकलचे, त्या ऑब्जेक्टचे तर तुम्हाला जेही ॲनालिसिस करायचे आहे विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मासच करा. विसरून जा की इकडं काही पार्ट, इकडं काय. कन्सिडर करा की हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, बाकी सर्व सोडून द्या. काय कन्सिडर करा, फक्त हा एक पॉईंट आहे, बाकी सर्व सोडून द्या. ओके, आता बघा, मला या रॉडची पोटेन्शियल एनर्जी फाईंड करायची. सेंटर ऑफ मास हा पॉईंट आहे. ओके, आधी सांगितलं मी पोटेन्शियल एनर्जी फाईंड करताना इनिशियली त्याला कन्सिडर करा की तो रेफरन्स फ्रेमवर आहे आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी जी इनिशियल एनर्जी ती 0 आहे. आता याला मला व्हर्टिकल ठेवायचं, तर मोशन कसं होईल, असं होईल. ओके, तो व्हर्टिकल होईल. व्हर्टिकल होताना मी कन्सिडर कसलं करतो, फक्त मला रॉड शिकायचं आता लेनदेन नाही, मी डील करेल फक्त सेंटर ऑफ मासच्या मोशनची. ओके, मी त्याची पोटेन्शियल एनर्जी फाईंड करेल म्हणजे रॉडची निघाली. सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट तीच आहे की तुम्ही सेंटर ऑफ मासचं पॉईंट आहे, त्यासाठी जेही क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी शोधणार ती म्हणजे रॉडची आहे असं धरून चालायचे. ओके, मला याची काढायची. आता ह्या ज्यावेळेस रॉड असा मूव होतो आहे इथून इथपर्यंत मूव होताना इनिशियल पोटेन्शियल 0, समजा ही पोझिशन A घेतली तर फायनल पोटेन्शियल एनर्जी येईल
यू ए. ओके, फायनल पोटेन्शियल जे काही यू के या पोझिशनमध्ये आल्यानंतर मग इथून असा मूव ज्यावेळेस होईल रॉड, त्या सेंटर ऑफ मास कसा मूव होईल, असा मूव होईल. डिस्प्लेसमेंट काय असेल त्याच्या, असं होईल, म्हणजे सेंटर ऑफ मास इथून इथं, त्याची फायनल पोझिशन ही आणि इनिशियल पोझिशन ही. ओके, आता सेंटर ऑफ मास याची जी हाईट, याची जी लेंथ, सॉरी दिली का ती, ओके दिलेली, याची जी लेंथ म्हणजे आपण मानलेली येते कॅपिटल एल आहे असं, कॅपिटल एल आहे, कॅपिटल एल. तर सेंटर ऑफ मास इथून इथपर्यंत मूव होतोय, मग मी सेंटर ऑफ मास इथून इथपर्यंत मूव होताना फर्स्ट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. आता वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटेशनलच आहे. ओके, सेंटर ऑफ मास इथून इथं मूव होतोय, त्याच्या लागणारा फोर्स किती असेल, ऑब्विसली कॅपिटल एम जी एवढाच असेल, कारण एम मी मास मानलं आहे रॉडचं मास म्हणजे सेंटर ऑफ मासचे. ओके, हा घेतला मी कॅपिटल एम जी. सर मास इकडे आहे, कुठं आहे, हा मास इकडे आहे, म्हणजे सॉरी हा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. डिस्प्लेसमेंट कसा आहे, हा बघा हा डिस्प्लेसमेंट असा आहे, एक कॉम्पोनंट असा, एक कॉम्पोनंट असा. ओके, एक कॉम्पोनंट असा आहे, एक कॉम्पोनंट असा आहे, याला म्हणणार असं डिस्प्लेसमेंट. इथून बघा लागलेस, इथं बघा असा. आता ह्या कॉम्पोनंटमुळे हा कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल आहे, फोर्स व्हर्टिकल आहे, नोट्समध्ये दिलं आहे ते, फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे पोटेन्शियल ड्यू टू दिस 0, त्याच्यामुळे येणारी पोटेन्शियल एनर्जी 0 असेल. ओके, हां, याच्यामुळे येणारी पोटेन्शियल 0. आता फक्त या कॉम्पोनंटमुळे पोटेन्शियल एनर्जी येणार आहे, म्हणजे वर्क डन येणार. सॉरी काय होतं आज मला कळत नाही, वर्क डन फाईन करतो आपण, रिली सॉरी. ओके, हॉरिझॉन्टलमुळे येणारं वर्क डन 0, व्हर्टिकलमुळे येणारं वर्क डन असेल. आता व्हर्टिकल कॉम्पोनंट आपण काय करायचो, अँगल घ्यायचो, मग अँगलने फाईन करायचो. व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे काय, हे डिस्टन्स आहे. त्यावेळी आपण नॉर्मली काय करतो, कॉम्पोनंट काढताना अँगल घेतो, मग तो साईडची जी हे असेल, काय म्हणतात ती, सॉरी इन टर्म्स ऑफ थिटा पुट करतो या साईडला. ओके, बट ही साईड डायग्रॅमवरनं काय, तर ती साईड डायग्रॅमवरनं येते L/2, कारण काय, एवढं डिस्टन्स आणि एवढं डिस्टन्स सेम आहे, काय तो L/2. म्हणजेच रॉड ज्यावेळेस इथून असा प्लेस केला गेला, सेंटर ऑफ मासने हॉरिझॉन्टल डिस्टन्स एवढं कवर केलं, व्हर्टिकल एवढं कवर केलं. हॉरिझॉन्टल डिस्टन्समुळे वर्क डन मिळणार नाही, कारण काय, डिस्प्लेसमेंट आणि फोर्समधला अँगल 0 आहे, बट व्हर्टिकलमुळे आपल्याला वर्क डन मिळेल. ते वर्क डन किती असेल, ऑब्विसली एम जी डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट अपवर्ड डायरेक्शनला आहे, तर तो असेल मायनस वर्क डन काय, तो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हा काय येईल L/2, काय तो L/2. ओके, मायनस L/2 फ्रॉम फर्स्ट डेल्टा यू इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन, सो मायनस mg L/2, मायनस मायनस प्लस, आणि पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आली mg L/2. ओके, म्हणजेच काय, फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी कॅपिटल mg L/2, म्हणजेच काय, पोटेन्शियल फायनल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ॲट पोझिशन ए mg L/2. दिस इज पोटेन्शियल एनर्जी व्हेन वी प्लेस द रॉड व्हर्टिकली. ओके, इथपर्यंत झालं, नोट्समध्ये इथपर्यंत आहे. सपोज मी ह्या पॉईंटला रेफरन्स पोझिशन मानली. अजून एक गोष्ट ते नंतर पाहू, इकडे बघा, आज नंतर आठवण ठेवायचं, रॉड हॉरिझॉन्टली ठेवला असेल याच्यावरती तरी एम जी हाईट जेवढी असेल, रॉड व्हर्टिकल ठेवला असेल तर हे जे डिस्टन्स हे कायम L/2 असेल असं नाही, वेगळा पण पॅरामीटर असू शकतो. तर हे जे डिस्टन्स, एवढं डिस्टन्स काढायचं, म्हणजे इथं समजा 20 मीटर दिलं आहे तर 10 मीटर येईल, mg × 10. ओके, निम्मे डिवाइड होईल, निम्मे होईल, त्याच्या 1/2 होईल, 1/2 डिस्टन्स घ्यायचे. तर हॉरिझॉन्टल असेल mgh, असं असेल mgh/2, डोक्यात ठेवा, ते लागणार आहे ते. ओके, समजा मी याला रेफरन्स पोझिशन मानलं असतं तर काय आलं असतं, ऑब्विसली असा आहे तो रॉड,
काहीतरी करून मी रॉडला रेफरन्स पोझिशनला चिपकवलेला आहे. मग त्याची पोटेन्शियल एनर्जी काय, तर हा सेंटर ऑफ मास आहे सर, हा L/2 डिस्टन्स आहे. डायरेक्ट लॉजिक लावा आता, हा L/2 डिस्टन्स आहे, हा सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मास समजा हे असेल तर हा येईल mgl मायनस पोटेन्शियलची. मायनस का घेतला, रेफरन्स पॉईंटच्या खाली, हा रेफरन्सच्या वरती. व्हर्टिकल रॉड असेल mgh/2 पोटेन्शियल एनर्जी. रेफरन्स पोझिशनच्या वरती असेल प्लस घ्या, रेफरन्स पोझिशनच्या खाली असेल मायनस घ्या. आठवण ठेवायचं, वर्क डन ज्यावेळेस फाईन करायला आलं, वर्क डन इथं निगेटिव्ह येतं, इथून असं जातोय. कारण काय, ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिटमध्ये तो ब्लॉक बॉडी जाते. ॲक्च्युली बॉडी जाते काय, कोणतरी त्या बॉडीला इथून पकडून असं ठेवतं आहे. तर इथून पकडून ज्यावेळेस असा ठेवतोय त्या ब्लॉकला, कोणीतरी फोर्स लावतो, त्या फोर्समुळे येणारं वर्क डन पॉझिटिव्ह असेल. बट इथून इथं जाताना ग्रॅव्हिटेशन खाली ओढतं, म्हणजे ग्रॅव्हिटेशनमुळे येणारं वर्क डन हे निगेटिव्ह येतं. आणि म्हणजे याला जर समजा मी एफ एवढा फोर्स लावला आहे इथून इथपर्यंत घेण्यासाठी, तर याच्यामुळे येणारं वर्क डन पॉझिटिव्ह येईल. ते काय येईल, एफ इंटू L/2, हे पॉझिटिव्ह येईल इथून इथपर्यंत येणारं, लक्षात ठेवा हां. ओके, त्याच वेळेस याला ग्रॅव्हिटी खाली ओढते, म्हणून त्याच्यामुळे येणारं वर्क डन काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंटू L/2, पण हा येईल निगेटिव्ह. हा काय येईल, निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह का, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली उडतोय, म्हणून याच्यामुळे येणारं वर्क डन निगेटिव्ह येईल. पण जो फोर्स रिअलमध्ये जो वर्क डन करतो, जो काम करतोय, त्याच्यामुळे येणारं पॉझिटिव्ह येईल. आणि हा जो वर्क डन असेल, हा या फोर्समुळे येणारा जो पॉझिटिव्ह असेल, ह्याला काय म्हणतात, वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट वर्क करतोय तो, ग्रॅव्हिटी खाली ओढतो तो वरती ढकलतो, मग त्याच्यामुळे येणारं वर्क डन हे कळलं, हे पॉझिटिव्ह आलं. त्यावेळेस ग्रॅव्हिटीमुळे येणार वर्क डन हे निगेटिव्ह आलं. ह्या वर्क डनला म्हणणार, याला म्हणणार नाही, ह्या वर्क डनला म्हणणार वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. आणि हे केवढं असेल, एवढं असेल. ग्रॅव्हिटी जेवढं ओढते तेवढी ज्याला ताकद लावून त्याला व्हर्टिकल पोझिशनमध्ये आणायचे. म्हणजे हे म्हणजेच काय, की वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काढायला लावलं तर निगेटिव्ह आलं, वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी काढायला लावलं तर तो पॉझिटिव्ह आला. काढताना काय करायचं, ग्रॅव्हिटेशनल वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनलच फाईंड करायचं. पण त्याचं साईन चेंज केलं का बायचं अगेन्स्ट होतं. आठवण ठेवायच्या, ज्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे काहीतरी वॉटर म्हणजे कोणता तरी प्रॉब्लेम आहे, तुम्हाला फाईंड करायला लागलं की वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काढा. डायरेक्शन बघा, नॉर्मल जसं करतो तसंच निगेटिव्ह साईन येईल का पॉझिटिव्ह येईल. डायरेक्शन सेम असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला मोशन होत असेल तर पॉझिटिव्ह वर्क डन येईल, अपवर्ड डायरेक्शनला असेल तर निगेटिव्ह वर्क डन येईल. पण तुम्हाला वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी काढायला लावलं तर सेम पूर्ण वर्क डन फाईंड करून घ्या जसं करतो सर, आणि लास्ट म्हणजे साईन अपोजिट करते. ॲक्च्युली जास्त वेळेस विचारलं नाही गेलं, म्हणजे आपल्याकडे एक प्रॉब्लेम असेल त्याच्यात. आता केस 4मध्ये रॉडची पोझिशन अशी, असा ठेवा रॉड. आता व्हर्टिकल होता, ही केस 4 आहे, याच्यामध्ये रॉडची पोझिशन दिली आहे लाईक दिस, अगेन्स्ट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, आता याच्यात काय आहे, ह्या पॉईंटचे डिस्टन्स वेगळं आहे, भले हा रॉड पण युनिफॉर्म आहे, पण व्हर्टिकलमध्ये काय एका लाईनला होते, याच्यामध्ये याचे डिस्टन्स एक्समध्ये पण आहे, वायमध्ये पण आहे. म्हणजेच काय, हे रेफरन्स पोझिशन आहे. ओके, ह्या रॉडला मला असं ठेवायचे तर काय होईल, आधी असं असेल, इथं असेल तो रॉड, इथं असं मूव्ह होईल, इथं जाईल. मूव्ह होताना इथला जो पार्टिकल असेल त्याचे एक्स डिस्टन्स वेगळं असेल, वाय वेगळं असेल, इथला एक्स वेगळं असेल, वाय वेगळं असेल, वेगवेगळे डिस्टन्स आहेत. म्हणून या केसमध्ये डायरेक्टली तुम्ही सेंटर ऑफ मास घेऊन करू शकत नाही. कारण काय, ती जी केस होती व्हर्टिकलसाठी असा रॉड होता, बरोबर आहे, ही जी केस होती व्हर्टिकलसाठी पूर्ण युनिफॉर्म होते, त्याच्या दोघं साईडला युनिफॉर्म होते मास डिस्ट्रीब्युशन, म्हणून तुम्ही त्याला डायरेक्ट सेंटर ऑफ मास करून घेतलं. ओके, इथं पण मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्मच आहे, पण त्याचे ज्यावेळेस मुवमेंट होईल तर याचं वेगळं मुवमेंट होईल, यांचे हे जवळ जात आहेत, हे लांब जात आहेत, यांचे वेगळं मुवमेंट होईल, याचे वेगळं मुवमेंट होईल. म्हणून ह्याला सॉल्व करताना इंटिग्रेशनचा यूज केला आहे. तो कसा,
तर कन्सिडर करा एवढा पार्ट, ह्या रॉडचा एवढा पार्ट कन्सिडर केला, त्याची लेंथ मी मानली dx अँड मास मानलं dm. काय कन्सिडर केलं dx अँड dm. ओके, पूर्ण रॉड आहे, रॉडचं मास मानला मी dm, रॉडची त्या हा जो पार्ट आहे हा जो पार्ट आहे याचं मास dm कन्सिडर केलं, हा जो पार्ट आहे याचं लेंथ dx कन्सिडर केली, अशी करून घ्या dx. ओके, इथं लिहिण्यापेक्षा राहू द्या. इन्क्लायनेशन अँगल जो दिला आहे हा थीटा. ओके, हा जो पार्ट आहे हा एवढा, याचं हे जे डिस्टन्स आहे हे x एवढं आहे, एवढं कन्सिडर केलं. बघा, रॉड आहे, रॉडची टोटल मास कॅपिटल एम आहे, टोटल लेंथ कॅपिटल एन आहे. ओके, रॉड इन्क्लाइन पोझिशनमध्ये अँगल थीटा एवढा आहे. मी आता कन्सिडर केला एवढा स्मॉलचा पार्ट, कारण मला इंटिग्रेशन यूज करायचे आहे. त्याच्या लेंथ dx आहे, मास मी dm घेतलं, आणि त्याची जी तो जो पार्ट आहे त्याचं आणि ह्या एंडमधलं डिस्टन्स हे x एवढं घेतलेलं आहे. काय घेतलं आहे x एवढं. आता हा जो पार्ट आहे हा इथून असा मुवमेंट होतो आहे, ज्यावेळेस रॉड असा असेल खाली, इथून असा गेला म्हणजे हा जो पार्ट आहे इथून डायरेक्टली असा सरळ असा सीधा मोमेंट आहे त्याच्यात, इथून इथपर्यंत मोमेंट होतो आहे. ओके, आता चेंज इन पोटेन्शियल जी काढायची असेल याला होल रॉडसाठी होतं, मला फक्त स्मॉल पार्टचे घ्यायचे. मला स्मॉल पार्टचे घ्यायचे असेल तर मी घेईल du इज इक्वल टू डी ओमेगा. काय घेईल मी du इज इक्वल टू डी ओमेगा. डी ओमेगा कोणता, या स्मॉल पार्टचं वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. याला लागले इक्वेशन 1 द्या की, ठीक आहे. याचं मोमेंट होईल 0, लिमिट काय घेणार मी इथून इथपर्यंत जातो आहे म्हणजे 0. ॲक्च्युली हा u इनिशियल आहे असं म्हणू शकता. इथं हा u फायनल असेल, त्याला u घेतलं आहे नोटबुकमध्ये. ओके, जे हा असेल तुमच्या du मायनस वर्क डन. वर्क डनचे लिमिट काय येईल, वर्क डनचे लिमिट काय येईल लेंथ ऑफ, मला हा ब्लॉक मी याचे वर्क डन फाईन करणार आहे, आणि लिमिट काय घेईल मग मला पूर्ण रॉडचे काय काढायचे पोटेन्शियल एनर्जी काढायची या पोझिशनमध्ये. म्हणून वर्क डनचे लिमिट येतं 0 टू कॅपिटल L. आठवण ठेव जा, मला याची पोटेन्शियल एनर्जी काढायची, मला याची पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी मी हा पार्ट कन्सिडर केला आहे. मी हा पार्टची पोटेन्शियल एनर्जी काढली की त्या सर्वांची सम केली की मला याची पूर्ण याची पोटेन्शियल एनर्जी मिळेल. सम कसं करतो मी तर इंटिग्रेशनने करतो. ओके, म्हणून याची लिमिट काय येईल इथून तर इथपर्यंतची लिमिट असेल 0 टू कॅपिटल L. नंतर हा राहील तुमच्या dw. ओके, dw म्हणजे काय सर, तो वर्क डन आहे मायनस 0 टू L. dw म्हणजे ह्या पार्टचं इथून इथपर्यंतचं वर्क डन. आता हा पार्ट इथून इथपर्यंत जातं ना, त्याचं म्हणजे हा बघा मी अजून काढतो आहे, असा आहे तो पार्ट. ओके, इथून इथे गेला आहे. ओके, त्याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असेल खाली, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय येईल तो येईल dm इंटू g. ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेताना काय करतो आपण, मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. मास ऑफ त्या पार्टचं काय मास आहे dmg. ओके, म्हणून मी हा घेईल मायनस काय घेतो आहे पार्ट वरच्या डायरेक्शन येतो आहे, म्हणून हा घेतला मी मायनस dm इंटू g. अजून वर्क घेताना फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हा काय झाला फक्त फोर्स आहे. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मला हे घ्यायचे. आता हे डिस्प्लेसमेंट घेतलं मी, हा काय तुमचा थीटा आहे. बघा हा काय अँगल होतो असा आहे बघा, असं आहे ते. एक्स हे मला फाईंड करायचे, हे मला लागणार आहे कारण हा जो पार्ट आहे इथून इथपर्यंत गेला आहे. हे मी थिटाच्या ह्याच्यामध्ये घेईल, ते काय येईल साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. म्हणजेच मला हाय साईड घ्यायची असेल तर काय येईल साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड, मला जी फाईंड करायची ही अपॉन एक्स. सो अपोजिट साईड जी मला फाईंड करायची काय येईल एक्स साईन थिटा. बुकमध्ये डायरेक्टली दिलं आहे एक्स साईन थिटा. लागलेच ही साईडला ही डायग्राम काढायची असेल काढून घ्यायची.
बुकमध्येच बुक तर नाही आहे तुमच्याकडे, PDF आहे. तुम्ही लिहिलं असेल तिथं ती डायग्राम फाईन करून घ्या. बरोबर आहे का? ओके, बरोबर आहे. हा काय आला मायनस मायनस प्लस 0 to L DMG x साईन थिटा. ओके, आता इंटिग्रेशनच्या लिमिट जे पाहिलं 0 to L आहे. ओके, इंटिग्रेशन होतं आहे विथ रिस्पेक्ट टू DM, नॉट पॉसिबल. तुम्ही DMच्या रिस्पेक्ट टू इंटिग्रेशन घेतलं आणि लिमिट आहे 0 to L पुट करत असाल, लेंथचं युनिट आणि मासने व्हेरिएबल आहे मास, इंटिग्रेशनचा व्हेरिएबल आहे मास, लिमिट आहे लेंथच्या रिलेटेड आहे, पॉसिबल नाही. म्हणून हा जो DM आहे याला कन्व्हर्ट करा इन टर्म्स ऑफ लेंथ. तो कसा होईल? हा DM याला नंबर 1 देऊन द्या, ह्याची गरज नाही इथं. ओके, नंबर 1. ओके, आता हा DM इज इक्वल टू DM कसला मास आहे सर? एवढ्या पार्टचा मास आहे. मी आधी पण सांगितलं आहे, एखादा युनिफॉर्म रॉड असेल आणि मला एवढ्या डिस्टन्स ह्या पार्टचा मास फाईंड करायचं आहे आणि टोटल मास दिलं आहे कॅपिटल M, टोटल लेंथ आहे कॅपिटल L. तर याचं मास काय येतं या एवढ्या पार्टचं? याचं मास काय येतं कॅपिटल M अपॉन कॅपिटल L इंटू लेंथ ऑफ दॅट पार्ट मीन्स x. ओके, याचे काय येईल मग? मास ऑफ रॉड होल, पूर्ण होल काय घेतलं आहे कॅपिटल M, लेंथ कॅपिटल L आणि ह्या पार्टची लेंथ मला कारण ह्या पार्टचा मास पाहिजे म्हणजे ह्या पार्टची लेंथ येईल dx. ओके, हे आठवून ठेवायचं, मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे dx. पुट दिस इन दॅट फॉर्म्युला. काय येईल तो? हा du. याचे जे चल ठीक आहे, अजून तुम्ही कन्फ्यूज होणार, असं लिहिलं मी 0 to L DMच्या जागेवर कॅपिटल M अपॉन L. ओके, dxला मी त्या साईडला लिहितो, इथं आधी G लिहितो, x साईन थिटा हा dx. याचे इंटिग्रेशन केलं आणि लिमिट पुट केली, u येईल. तो कसा येईल? इथं कोणताही कोएफिशियंट नाही म्हणजे इंटिग्रेशन u येईल. हा 0 to u हा 0 to u इथं पुट करा, u येईल. u म्हणजे काय? ॲक्च्युली पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पोझिशन. फायनल मायनस इनिशियल आहे, फायनल लिमिट पुट केलं u आला. ही जी u पोझिशन A घेतली तर, अदरवाईज फक्त u राहू द्या. ह्या पोझिशनमध्ये येणारी पोटेन्शियल एनर्जी. ओके, इज इक्वल टू लिमिट 0 to L. याच्यामध्ये पाहिलं तुम्ही तर M कॉन्स्टंट आहे, G कॉन्स्टंट आहे. Lला तिथंच राहू द्या, M कॉन्स्टंट, G कॉन्स्टंट, साईन थिटा पण कॉन्स्टंट आहे. कारण काय? व्हेरिएबल x आहे, हा थिटा आहे. काय काय बाहेर येईल बघा, कॅपिटल M G साईन थिटा. ओके, अजून L पण आउटसाईडला येईल. आउटसाईडला का आला सर? तुम्ही म्हणणार की डिस्प्लेसमेंटनेच आपण पण एक्सने इंटिग्रेशन करतोय, लिमिटमध्ये L पुट करणार आहे. हा आधी जे L आहे मी त्याला आउटसाईड घेऊन घेतला, त्याचे इंटिग्रेशन होणार नाही, तो कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स किती चेंज झाला, काय झाला, होल लेंथ कधी चेंज होणार नाही म्हणून ती कॉन्स्टंट आहे, ती आउटसाईड आहे. राहिला इंटिग्रेशनमध्ये काय 0 to L x dx. ओके, 0 to L x dx. हा आला M, हा G, हा साईन थिटा, हा कॅपिटल L. इंटिग्रेशन घेतलं, हा आला x², हा 2, हा 0 to L. अप्पर लिमिट पुट करा, हा L आहे, हा सॉरी 2 झाला माने. अप्पर लिमिट ज्याच्या मी पुट केलं तर तो येईल L² अपॉन 2. लोअर लिमिट पुट केलं तर 0 अपॉन 2, म्हणजे ही टर्म येणार नाही. लिहायची असेल तर लिहून घ्या 0 अपॉन 2. ओके, दिस कॅन्सल. काय आला हा MGL साईन थिटा अपॉन 2. MG साईन थिटा L अपॉन 2. MGL साईन थिटा अपॉन 2. कळलं का? काय होतं, एक रॉड आहे त्या या पोझिशनमध्ये ठेवला आहे, मला पोटेन्शियलची फाईंड करायची. पोटेन्शियलची फाईंड करण्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे चेंज इन पोटेन्शियल इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ बर्डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल मीन्स कन्झर्वेटिव्ह फोर्स. चेंज इन पोटेन्शियल म्हणजे मी स्मॉल, इथं स्मॉल का घेतली मी, कारण हा याची पोझिशन अशी होती, व्हर्टिकल राहिला तर तुम्ही सेंटर ऑफ मास कन्सिडर केला असता, बट या पोझिशनमध्ये कन्सिडर करता येत नाही. मग मी काय केलं, स्मॉलचा पार्ट केला
मी इंटिग्रेशन करून सॉल्व करायला स्मॉल पार्ट घेतला, त्याची लेंथ डी एक्स घेतली, मास डी एम घेतलं. ओके, तो पार्ट इथून इथपर्यंत मूव्ह होणार आहे. ऑब्वियसली हा रॉड असा असेल त्यावेळेस त्या पार्टची जी एक्स एवढ्या डिस्टन्सवर आहे फ्रॉम एंड रेफरन्स पॉईंटपासून फायनली काय आहे तो एक्स एवढ्या डिस्टन्सवर आहे अलॉंग द रॉड कन्सिडर केला, हा अँगल थिटा कन्सिडर केला. आता मला याची पोटेन्शियल काढायची, तर स्मॉल पार्टची पोटेन्शियल काढायची म्हणून मी डी यू इज इक्वल टू मायनस डी डब्ल्यू घेतला. इथे जे चेंज इन जी ही स्मॉल चेंज आधी झालं आहे डेरिव्हेटिव्हमध्ये स्मॉल चेंज येतो, चेंज इन पोटेन्शियल इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन. इंटिग्रेशनमध्ये टाकला वर्क डन. आता वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता या मासवर येणारा फोर्स का असेल, तो असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला, तो असेल त्याच्या मास इंटू ॲक्सेलरेशन, म्हणजे मास काय आहे डी एम, ॲक्सेलरेशन जी. ओके, तो मी इथं पुट केला. आता वर्क डन म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटकडून इथून इथपर्यंत होतं आहे, हे एवढं डिस्प्लेसमेंट होतं आहे. मला हे काढायचे हे काढायचे असेल माझ्याकडे हा एक्स होता, हा थिटा होता, हा येईल साईन इन टर्म्स ऑफ साईन. साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस. सो अपोजिट इज इक्वल टू हायपोटेनस इंटू साईन थिटा. अपोजिट इक्वल आहे तो हा जो आला हा हे होतं डिस्प्लेसमेंट आपला. लिहून घ्यायचं लिहायचे असेल ते मी इथं पुट केलं. इथं पाहिलं की लिमिट काय होतं, लेंथचं युनिट आहे. लिमिट कसलं आहे, लेंथचं लिमिट आहे. ओके, व्हेरिएबल आहे मासचा डी एम येतो, म्हणून मी या मासला कन्व्हर्ट करून लिमिटच्या ज्याच्या टर्म्समध्ये लिमिट आहे त्या टर्म्समध्ये आणलं, तो म्हणजे लेंथ म्हणजे डी एक्स. ते मी पुट केलं, इंटिग्रेशन केलं, सॉल्व केलं. लिमिट घेताना कोणतं लिमिट घ्यायचं, जे इनिशियल पोझिशन म्हणजे त्या रॉडची पूर्ण लेंथ जशी व्हॅरी होईल. आता इथून अशी व्हॅरी होते, सीधी व्हॅरी होते, म्हणून मी डायरेक्टली लेंथच घेतली, म्हणून तर एल 0 टू एल आला. आता नेक्स्ट केस बघा तुम्ही. नेक्स्ट केस जे एक हाफ सर्कल आहे असं, नेक्स्ट केस काय आहे, एक सर्क्युलर पाथ आहे असा, एक सर्क्युलर गोष्ट जी असेल ती काय स्पेअर असेल, त्याच्यावर एक चेन ठेवलेली. काय चेन ठेवली, चेन कशी ठेवली, पूर्ण बरोबर क्वार्टर ऑफ सर्कल जे असेल, सर्कलचे 4 क्वार्टर असतात 1 2 3 4, एका क्वार्टरच्या पेरिमीटरवर आहे ती बरोबर अशी ठेवली. आता हिची लेंथ तुम्हाला वाले कॅपिटल एल दिली आहे हिची लेंथ, बट ज्यावेळेस अकॉर्डिंग टू सिच्युएशन अकॉर्डिंग टू पोझिशनमध्ये पाहिली तर ती व्हॅरी कशी होते, इथून अशी व्हॅरी होते, अशी व्हॅरी होते, म्हणजे कशामध्ये अँगलमध्ये व्हॅरी होते. तो अँगल ॲक्च्युली 90 आहे इथं. कशी व्हॅरी होते, अँगलमध्ये व्हॅरी होते. म्हणून याची पोटेन्शियल जे काढताना लिमिट काय येईल, इन टर्म्स ऑफ अँगल येईल. कळला, त्यावेळेस डायरेक्ट सरळ होता तो रॉड, म्हणून त्याची रॉडची मी डायरेक्ट. आता इथं काय चेन अशी म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये म्हणण्यापेक्षा सर्क्युलर पाथमध्ये ती ठेवलेली अशी एका सर्कल. ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट इथूनचं डिस्प्लेसमेंट पाहिलं, इथून लेंथ पाहिली ती सर्क्युलर दिसते, त्यावेळेस ऑलवेज टेक लिमिट ॲज इन अ टर्म्स ऑफ अँगल, कारण त्याचे व्हेरिएशन अँगलमध्ये होत आहे. तुम्हाला ज्यावेळेस गोल असं काहीतरी दिसेल त्याची लिमिट घ्यायची असेल तर अँगलमध्ये घ्या. याची लिमिट काय येईल, इथून तर इथपर्यंत म्हणजे 90, म्हणजे 0 टू 90. इथून तर हा पार्ट ही लेंथ पूर्ण अशी व्हॅरी होते. चेनची ही लेंथ, चेनची जी लेंथ आहे इथून तर अशी व्हॅरी होती, इथून तर इथं म्हणजे अँगल काय येईल 90. समजा ही चेन पूर्ण राहील अँगल कला असा 0 पासून 180. कळलं, आठवण. समजा ही चेन अशी इथपर्यंत राहिली असती तर 270 90च्या जागेवर, आणि पूर्ण सर्कल राहायचं तर 360, 0 टू 360. ओके, आता याची पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची. रेडियस दिला आहे आर, हा पण आर. याची पोटेन्शियल फाइंड करायची. याची मी सेंटर ऑफ मास न घेता इंटिग्रेशन सॉल्व करेल, कारण याची जी हे जसं ठेवलं आहे त्या सेंटर ऑफ मासचा यूज करू शकत नाही, म्हणून मी काय कन्सिडर करतो, एवढा पार्ट काय केला, मी एवढा पार्ट कन्सिडर केला.
हा एवढा पास कन्सिडर केला. मी आधी याची पोटॅन्शियल एनर्जी फाईंड करेल, त्याला इंटिग्रेट, याला म्हणेल मी याच्यामुळे येणारी पोटॅन्शियल एनर्जी काय असेल, डी यू एवढी असेल. मी याची पोटॅन्शियल एनर्जी फाईंड करतो आणि त्याला लिमिट पूर्ण इथून ते इथपर्यंत गेल म्हणजे होल चेनची पोटॅन्शियल एनर्जी मला फाईंड करता येईल. इथं पण परत तेच डी यू इज इक्वल टू मायनस डी डब्ल्यू, वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हा जो पार्ट आहे याची जी लेंथ पाहिली तुम्ही, याची लेंथ तर ती काय ते आर डी थिटा. या अँगलला मानलं मी डी थिटा, कारण काय स्मॉल पार्ट आहे, स्मॉल लेंथ. त्यावेळेस काय केलं होतं, जो पार्ट मानला त्याला डी एक्स मानलं होतं. डी एक्स काय मी आधीच सांगतोय, रॉड हा स्ट्रेट होता म्हणून मी लेंथ डायरेक्टली 0 to एलच घेईल, त्याचे व्हेरिएशन डायरेक्टली स्ट्रेट होतं. पण याच्यात काय चेन सर्क्युलर याच्यामध्ये, म्हणून त्याचे डिस्प्लेसमेंट, हे जे डिस्प्लेसमेंट असेल ते अँगलमध्ये घ्यावं लागेल. स्मॉल हे पूर्ण लेंथचे डिस्प्लेसमेंट म्हणजे पूर्ण लेंथच्या पाहिली, चेनची जी पूर्ण लेंथ पाहिली एवढी मला घ्यायच्या, एवढा पार्ट म्हणजे स्मॉल पार्ट घेतला. मग स्मॉल पार्टसाठी डी थिटा पण मी स्मॉलच गेलो, तो असेल डी थिटा. ओके, हे जे येतं तो आर डी थिटा कशावरून, एक आर्क असेल, आर्कची जी लेंथ असते ही, हा जर आर असेल, हा डी थिटा, हा जर डी थिटा असेल तर तो काय, तो डी थिटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. तर आर्कची लेंथ काय, ते आर्कची लेंथ येते आर डी थिटा. फॉर्म्युल्याच्या फर्स्ट पेजवरच होता, आय थिंक फर्स्ट का सेकंड पेजवरच आहे. ओके, म्हणजे हा आला आर डी थिटा. हा अगर थिटा घेतला असेल, हा आर डी थिटा आहे. याचा मास किती येईल, तर त्याचा मास येईल डी एम एवढं. मास किती येईल त्याचं, डी एम एवढं. स्मॉल पार्ट कन्सिडर केला आहे, चेनचं मास कॅपिटल एम, याचे आलं डी एम. अजून काही का, बस. ओके, ओके, हा आहे तुमचा थिटा. बघा काय कन्सिडर केलं, हा जो पार्ट आहे त्याचा इनिशियल पॉईंट जो आहे चेनच्या या पॉईंटपासून थिटा एवढ्या अँगलवर आहे, कन्सिडर केलं. स्मॉल पार्ट घेतला, स्मॉल अँगल डी थिटा घेतला. रेडियस हा जो आर्क आहे त्याची रेडियस तशी फाईंड केली, ती आर डी थिटा येईल. मास आहे डी एम. आता काय कन्सिडर करतो की हा पार्ट इथून इथं, म्हणजे ही चेन कशी होती आधी, हॉरिझॉन्टल होती अशी, तिला मी उचलून सर्क्युलरवर ठेवून दिली. मग त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी काय, हा काय तुमच्या, सॉरी हे सांगायची विसरला, हा तुमच्या रेफरन्स पोझिशन आहे. ओके, चेन आधी अशी पडलेली होती, मी उचलली आणि सर्कलवर ठेवून दिली. नंतर मला पोटेन्शियल एनर्जी फाईंड करायची. आता हा जो पार्ट आहे ज्यावेळेस हॉरिझॉन्टल होती, इथून हा पार्ट इथपर्यंत गेला. ओके, ह्या पार्ट, आता ह्या पार्टचे मला वर्क डन काढायचे असेल तर डी यू इज इक्वल टू मायनस डी ओमेगा मायनस, याला लागलेच इक्वेशन फर्स्ट द्या किंवा ठीक आहे राहू द्या. हां, ह्या पार्टचं वर्क डन, ह्या पार्टचं वर्क डन, याचे काय म्हणतात ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली असेल, तो किती असेल, त्याचं मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ड्यू टू एक्सेलरेशन. वर्क डन काय येईल, निगेटिव्ह का, हा जो पार्ट आहे इथं होता, इथून वरती जातोय म्हणून तो आला निगेटिव्ह. ओके, डिस्प्लेसमेंट किती केलं सर, तर हे डिस्प्लेसमेंट. आता हे डिस्प्लेसमेंट कसं करणार, हा जो पाहिला हा बघा, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे, रेडियस कुठं बी तुम्ही लाईन जॉईन करा, रेडियस आहे. म्हणजे ही जी लाईन आहे ही काय आहे, रेडियस आहे. तुम्ही याला आर असं म्हणू शकता, ही रेडियस आहे. हा पूर्ण एवढा ट्रायंगल पाहिला, मला ही साईड काढायची. परत तेच साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन रेडियस. सो अपोजिट साइड इज इक्वल टू आर साइन थिटा. म्हणजे ही काय येईल, आर साइन थिटा. मला हीच साईड घ्यायची म्हणून मी घेतला आर साइन थिटा. ओके, अरे शिट, इंटिग्रेशनमध्ये येईल ना, 0 मायनस डी एम जी आर साइन थिटा. ओके, असा येईल तो. आता काय झालं, मायनस मायनस प्लस. ओके, इथं बघितलं लिमिट काय येईल, तर लिमिट येईल सर इथून तर इथपर्यंत व्हॅरी होतं म्हणून 0 to 90, हा येईल 0 to
90. काय आला तो 0 to 90 आला. इकडं पण इंटिग्रेशन घेतला 0 to u. डायग्राम सॉरी नोट्समध्ये थोडं वेगळं दिलं आहे, पण आधी हे काढून घेतलं नंतर इंटिग्रेशन घेतलं. ओके 0 to 90 dmgr sin थिटा. आता बघा 0 to 90 अँगलचे लिमिट आहे, इथं साइन थिटा आहे. ओके बट जो हा DM व्हेरिएबल जे बघितला तुम्ही विथ रिस्पेक्ट टू काय तो DM आहे. हा व्हेरिएबल पाहिला तुम्ही DM डेरिव्हेटिव्हच्या वेळेस तुम्ही कशाच्या रिस्पेक्ट टू इंटिग्रेशन घेणार तो व्हेरिएबल, तो जो dx स्मॉल जो असेल तो DM आहे. लिमिट इन टर्म्स ऑफ अँगल आहे. ओके व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ मास आहे. तर या मासला आपल्याला कन्व्हर्ट करायचे आता. तर ते मासला कन्व्हर्ट करण्यासाठी परत सेम DM इज इक्वल टू आपण काय करतो, रॉड असेल किंवा चेन काही पण असेल तर ह्या पार्टच्या मास काढायचे असेल समजा स्मॉल आणि याची लेंथ x आहे तर M इज इक्वल टू टोटल मास अपॉन टोटल लेंथ इंटू त्या पार्टची लेंथ. आता DM कसलं मास आहे एवढ्या पार्टचं. ओके टोटल मास अपॉन टोटल लेंथ याला घेतलं आहे का, एक मिनटं पाहून घेऊया मला. ओके टोटल मास अपॉन टोटल लेंथ या चेनची टोटल लेंथ. into length of mass DM. फॉर्म्युला बरोबर आहे. टोटल मास याचे टोटल मास दिलं आहे ते कॅपिटल M आहे. ओके टोटल लेंथ याची टोटल लेंथ जी असेल ती अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला इंटू लेंथ ऑफ मास DM म्हणजे जेवढं मास आहे त्याची लेंथ. ओके आता टोटल लेंथ काय येईल, इथं टोटल लेंथ L न घेता इथून इथपर्यंतची म्हणजे हा पेरिमीटर. आता आठवून ठेवा सर्कल असेल तर सर्कलच्या पेरिमीटर काय तो सर्कलचा पेरिमीटर तो 2πr